25 तारीख चांगला शुभ दिवस आहे. पौर्णिमा आणि घबाड नक्षत्र. आणि काय पाहिजे? हे बघा, साखरपुडा करूनच टाकूया. अगदी माझ्या मनातलं सगळं बोललात. काय मावशी? ते ठीक आहे, पण एकदा अशोकला विचारून घेऊ. अशोकला विचारलं पाहिजे. अरे वा, अगदी 100 वर्ष आयुष्य आहे. बरं झालं तू आलास. कोण आले म्हणायचे? हे संपतराव. कानातलं यंत्र काढ. बरोबर बरोबर. काय कानातलं यंत्र काढ. हा, तरी म्हणलं मला कमी काय ऐकायला येते. तर हे संपतराव, ती बार्शीची मावशी आहे ना, तिने धाडलंय ना. बरोबर, नमस्ते. ही त्यांची मुलगी सुधा. बरोबर, नमस्ते. नीट बघून ठेव हिला. मी जरा कपडे बदलून येतो. 2 मिनिटं येतो मी, लगेच येते मी. ठरवूनच येते. आमचा अशोक लई हुशार. हवालदारचा जमादार झाला. काय म्हणतो? आता सुधाचे वडील सुधाला या घरची सून म्हणून घेऊन आले. काय? मला मुलगी पसंत आहे. अगं आहे, पण तू त्यांना सांगितलं की नाही मला मंगळ आहे, मी लगीन करू शकत नाही. उद्या काय बरं वाईट झालं म्हणजे मग उगाच. तिला बी मंगळ आहे. मंगळ आहे? तिला बी मंगळ आहे. नाही, पण श्यामचं काय? त्याच्याकडे कोण बघणार? उद्या मी लगीन केलं आणि तिनं जर त्याच्याकडे नाही बघितलं आणि हे बघ, श्याम तर लय खुश आहे तिच्यावर. इकडे धावते तुला. हे बघ. आबा, ऐकलं का? धावण्यात पहिलं बक्षीस मिळालं असं म्हणतोय. हुशारेचा. पाहिलंस, दोघं कशी गप्पात रंगून गेले. माझी खात्री आहे पोटच्या पोरासारखी माया करेल ती त्याच्यावर. आता फक्त तुला जर मुलगी पसंत असेल तर तुझ्या मनासारखं होऊ दे. मी श्यामसाठी लग्नाला तयार आहे. तुझ्यापासूनच अपेक्षा होती मला. केव्हापासून या दिवसाची वाट पाहत होती मी. चल बाहेर चल. माझी काळजी मिटली. बरं झालं. अशोकला मुलगी पसंत आहे. काय रे? अशोक, अशोक. काय? यंत्र काढा कानात. मग सांगते. ये यंत्र काढ. काय तुझी दागिने मला कशाला देते? अरे आता मला काय करायचं ते. आपल्या सोनाराकडे घेऊन जा आणि नव्या फॅशनचे, तुझ्या आवडीचे, तिच्या आवडीचे नवीन दागिने बनवून आण. आता जातो मी. माझ्या सुनीला दागिन्याने अशी मडवून काढीन, अगदी लक्ष्मी दिसली पाहिजे. येणाऱ्या जाणाऱ्यांनी वळून वळून बघितलं पाहिजे तिच्याकडे. एकदा जाऊया तिथे आणि बघूया काय जायचंय. आणि मग तिकडे मग परत पोलीस स्टेशन मध्ये. थांबा थांबा हवालदार साहेब, अहो मी तुमच्याकडेच निघाले होते. बरं झालं तुम्ही मला भेटलात, नाही तर चुकामुक झाली असती. पुण्यांदा गाण्याचा प्रोग्राम कसला कपाळ आलाय प्रोग्राम. आमच्यावर तर आभाळच कोसळल्यागत झालंय. अहो माझी पोरगी पहिल्या मजल्यावरनं पडली. लई जबर मार बसलाय हो कपाळाला. लई रागात वाहून गेलाय. आणि डॉक्टर म्हणतात की हे रगात नाही मिळालं तर माझी पोरगी. हे बघा, हे रगात आहे. निगेटिव्ह. तो माझाच ब्लड ग्रुप आहे. चला मी देतो लगेच. चला 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 लवकर. अय्यो बांगडे वाला, ए थांब रे, इकडे ये. मावशी, ए मावशी. काय काय झालं? अगं तुला ते बांगडी घ्यायचं होतं ना, त्या बांगडीवाला आलाय बघ तिकडं. बांगडीवाला आलाय? बोलाव त्याला, मी आले. हा, हे बांगडीवाला इकडे ये रे. बांगड आला का ग? आला ग, आला. ये. हा काय मामा? दाखवा बांगड्या, दाखवा. हिरव्या बांगड्या दाखवा बरं. साखरपुड्याची
तयारी झाली ना मावशी? साखरपुड्याची कसली घेऊन बसलेस, लग्नाची सुद्धा तयारी झाली, दागिने बनवायला दिले तेवढ्याशा काय, अजून द्या, द्या हिरव्या बांगड्या द्या, अजून द्या, अजून द्या, त्या सगळ्याच द्या. मावशी लाल साडीवरच्या बांगडी विसरली की नाही? अगं बाई विसरले. कसं गं बघ. तू बघ लाल साडीवरच्या तू बघ. हा. हा. अय्यो, हा. ते पिवळं शालू घेतलं होतं ते त्याच्यावरचं पण बांगडी विसरलं. अगं बाई विसरले, मग तू कशाला येतेस? घे, बघते मी. पिवळ्या पहिले बांगड्या. पिवळं द्या. घे, लाल द्या, पिवळ्या द्या, निळ्या द्या, हिरव्या हिरव्या इकडे द्या. हा, हिरव्या, हिरव्या. चला. तुमची तार आली आहे. बार शिवून आली हा, बार शिवून आलेली आहे. सुनेकडून. सही करायची. थांब थांब सही करते रे. ठीक आहे, बघू दे ना मला, बघू दे. अगं बाई इंग्रजीतून आहे. रामू काका तार आली बारशी होऊन सुनेकडून. अहो इंग्रजीतून आहे, वाचायला आहे, वाचायला आहे. कुठे कुठे कुठे? घ्या घ्या घ्या. आणि वाचा. अहो वाचा ना. मावशी काय झालं? फार वाईट बातमी आहे. काय झालं? तुमची सून सुधा आणि तिचे वडील बार्शीहून इकडे येण्यासाठी एसटी निघाले होते. त्या एसटीला अपघात झाला आणि ते दोघंही देवाघरी गेले. मावशी मावशी मावशी. हॅलो, काय आई कुठल्या हॉस्पिटल आहे? हा मी आता येतो. डॉक्टर कशी आहे माझी आई? आता ठीक आहे, पण जरा जपायला हवं. म्हणजे यांना जरा मानसिक धक्का बसलाय. काय? नथिंग टू वरी अबाउट इट, शी विल बी ऑल राईट. एक्सक्यूज मी. डॉक्टर अरे असं रडायचं नाही बाळा. का म्हणून रडतो तू? हा, शाण मुलगा असं रडतं का कधी? हा, शाण. बाबा हं? आजी कशी आहे? हा? बरी आहे ना आई, बरी आहे. मला तिला भेटायचंय. भेटायचंय? भेटू ना आपण, हा नंतर भेटू. तू बस आधी बस. हा, हा. आपण नंतर भेटूया आईला. हा. पिल्ले पिल्ले, डॉक्टरने आईला शॉक ट्रीटमेंट द्यायला सांगितली. शॉक ट्रीटमेंट? आणि अशा परिस्थितीत जर श्यामने तिला बघितले तर त्याच्या मनावर परिणाम होईल. तू एक काम कर, मी त्याला घेऊन बाहेर घेऊन जातो. तू जर आईकडे लक्ष ठेव. हा, तू काय पण काळजी करू नको रे. मी सगळं बघतोय इकडचं. ए श्याम, चल आपण जरा बाहेर जाऊया. ये. पण मला आजीला भेटायचंय. अरे डॉक्टरनी तिला कोणाला भेटायचं नाही म्हणून सांगितलंय. तिला त्रास द्यायचा नाही. तिला जर त्रास दिला तर ती लवकर कशी बरी होणार सांग मला तू. ती नक्की बरी होणार ना? हे बघ, लवकर नक्की बरी होणार ती. हं? चल. रमे रमे, पोरी बरी आहेस ना? व दूर हो, स्पर्श करू नकोस मला. अगं मी तुझी आई आहे. आई? आई ह्या नात्याला काळिंबा फासलास तू. अगं पोटच्या पोरीला धंद्याला लावतेस. तुझ्यासारख्या आईला भर चौकात फासावर लटकवलं पाहिजे. का ग, काय अशी वागलीस माझ्याशी? का मला त्या लाडक्याचे स्वाधीन केलंस? का सांग? अगं मी विरोध केला असता तर त्या वकवकलेल्या लांडग्यानं तुझं लचक तोडलं असतं. माझं आईचं काळीज आहे ग पोरी, मला समजून घे. एकदा का या चक्रात अडकलं की त्यातून बाहेर न पडण्याचा शाप आहे पोरी आपल्या धंद्याला. नाही आहे. हे बघ, काय बी त्रास करून घेऊ नकोस आणि झाल्या प्रकाराबद्दल कुठं बी वाच्यता करू नकोस. मी त्या हवालदार शिंदेला काय सांगायचं ते सांगितले. अगं तुला रक्तदान देऊन जीवदान दिलंय त्या देव माणसानं. मला रक्तदान दिलंय? होय. जीवदान दिलंय? होय पोरी, त्या हवालदार शिंदेनी. होय. मला जीवदान दिलंय, जीवदान दिलंय.